नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून काल 15 जुलै रोजी एक महत्त्वाचा कर्जमाफी संदर्भात नवीन अटी आणि नवीन धोरणाचा जी.आर. निर्गमित केलेला आहे। आता हे कालच्या जी.आर. नुसार कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार, याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 30 जुलै पूर्वी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आणि जवळपास येणाऱ्या 2 ते 4 दिवसांमध्ये कर्जमाफीच्या याद्या येणार। आता कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये कुठल्या शेतकऱ्यांची नावे येणार ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, काल 15 जुलै 2026 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जी.आर. हा निर्गमित केलेला आहे आणि जो 2 जून रोजी जी.आर. काढला होता त्या जी.आर. मध्ये बदल करण्याबाबतचा हा 15 जुलै रोजीचा जी.आर. आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 अटीमध्ये बदल केलेला आहे। आता ह्या 2 अटीमध्ये कुठल्या अटी बदल केल्या हे तर तुम्हाला माहित आहे। पहिली अट मध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली होती त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी मिळणार होती 2 जूनच्या जी.आर. नुसार। आता ही अट काढण्यात आलेली आहे आणि काल जो 15 जुलै रोजी जो जी.आर. राज्य सरकारने काढलाय तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जरी तुम्हाला 2019 ला कर्जमाफी झाली असेल तरी देखील सुद्धा तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्णपणे 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार। आता ही पहिली अट आणि पहिली अट ही काढून टाकलेली आहे आणि या प्रकारचे बदल 15 जुलैच्या जी.आर. मध्ये राज्य सरकारने केलेले आहेत। आता यानंतर दुसरे बदल म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे त्या शेतकऱ्यांना एक अट होती, तुम्ही जर 2026-27 मध्ये जर कर्ज भरला असेल, रेग्युलर केला असेल तरच तुम्हाला 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार। आता ही अट 2 जूनच्या जी.आर. मध्ये होती आणि काल जो 15 जुलैचा जी.आर. काढला त्याच्यामध्ये ही अट काढून टाकण्यात आलेली आहे आणि या जी.आर. मध्ये बदल केलेला आहे। आणि या 2 अटींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकरी जे आहेत तर ते कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत, असं एक सध्या एक नवीन अपडेट आहे। आता याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं ह्या 2 अटी तर आहेतच, पण आता कर्जमाफीची पहिली यादी आता याच्या अगोदर कर्जमाफीच्या 4 याद्या एकत्र येणार होत्या, परंतु आता कर्जमाफीच्या 2 याद्या एकत्र येणार आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कर्जमाफीच्या याद्या येणार आहेत। आता कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं पहिल्यांदा नाव कुठल्या शेतकऱ्यांचं येणार हे सर्वप्रथम बघूयात। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज मुद्दल आणि व्याजासहित 2 लाखाच्या आतमध्ये आहे त्या शेतकऱ्यांची पहिली यादी येणार आणि ज्या शेतकऱ्यांचं मुद्दल आणि व्याजासकट कर्ज जे आहे जे 2 लाखांच्या वरच आहे त्या शेतकऱ्यांची दुसरी यादी येणार। म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं मुद्दल आणि व्याजासकट 2 लाखाच्या मधला आहे किंवा 2 लाख आहे त्या शेतकऱ्यांची पहिली यादी येणार। त्यांना आपली केवायसी करावी लागणार। त्यांनी केवायसी केल्याच्या नंतर 1 ते 2 दिवसामध्ये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे कर्जमाफीचे पैसे येणार आहेत आणि याचबरोबर ही कर्जमाफी 30 जुलै पूर्वी होणार अशी माहिती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये एसबीआयच्या ज्या एसबीआय बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले त्या शेतकऱ्यांना मेसेज येतात की बाबा तुमची केवायसी न केल्यामुळे तुमचं खातं बंद पडलेलं आहे। त्यामुळे अशी जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्या, नाहीतर तुम्हाला हे कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा पोर्टल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये हे त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। आता ह्याचं उद्घाटन 22 जुलै रोजी केलं जाऊ शकतं, कारण की 22 जुलैला आपण जर पाहायला गेलं तर 22 जुलैला देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सुद्धा पुण्यतिथी यांची सुद्धा जयंती आहे आणि या निमित्तानं 22 जुलै रोजी या पोर्टलचं उद्घाटन होऊ शकतं आणि उद्घाटन होऊन त्याच दिवशी कर्जमाफीचं वितरण सुद्धा केलं जाऊ शकतं कर्जमाफीच्या पैशाचं। आता हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची यादी शेतकऱ्यांची कधी येईल त्यावर डिपेंड आहे, परंतु 30 जुलै पूर्वी कर्जमाफी होणार अशी माहिती आपल्याला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कर्जमाफीची आता कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी एक स्पेशल बँक अकाउंट असणं महत्वाचं असतं आणि ती सुद्धा प्रक्रिया सरकारने पार पडलेली आहे। सहकार विभागाच्या किंवा इतर विभागाच्या याद्या त्याच्या सह्या सुद्धा झालेल्या आहेत। याचबरोबर राज्यपाल महोदयांची सही सुद्धा झालेली आहे आणि महाराष्ट्र बँकेमध्ये खातं सुद्धा राज्य सरकारने कर्जमाफीसाठी एक अकाउंट ओपन केलेलं आहे। म्हणजे कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पार पडलेल्या आहेत। फक्त इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून यायची बाकी आहे
आता यादी येणार काही दिवसामध्ये येणार आहे. आणि कर्जमाफीच्या GR मध्ये आता कर्जमाफीचा काल GR काढलाय, त्यामुळे हे बदल केलेले आहेत. आता बँकांना यादी बनवण्यासाठी आता पुढचे 3 ते 4 दिवस लागणार आहेत आणि बँकांच्या माध्यमातून आता ही यादी बनवणार. नंतर राज्य सरकार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचं पोर्टलचं उद्घाटन करणार आणि नंतर त्या पोर्टलवर याद्या अपलोड होणार बँकांच्या माध्यमातून किंवा राज्य सहकार विभागाच्या माध्यमातून या याद्या अपलोड होणार. आणि याद्या अपलोड झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव आहे त्यांना आपली KYC आधार प्रमाणीकरण करता येणार आहे आणि आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे. म्हणजे कर्जमाफीसाठी एक नवा GR राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे आणि या नव्या GR मुळे आता लाखो शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत. आता जे शेतकरी थकीत आहेत त्यांना ज्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे आणि रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मित्रांनो, काल राज्य सरकारने 15 जुलै रोजी कर्जमाफीचा GR नवीन निर्गमित केलेला आहे. आता या GR मध्ये अटी काढून टाकल्या. या GR बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.